एकही वस्तू न भाजता आपण इतके सुंदर खमंग लाडू बनवणार आहोत। खरं तर आपण सगळ्या वस्तू भाजून 20% यातलं प्रोटीन कमी करून टाकतो। तर जयस पॉकेट रेसिपीमध्ये तुमचं पुन्हा स्वागत आहे। तर आपण आज बघणार आहोत काजू बदामचे लाडू आणि ते हे नवीन पद्धतीने। आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा। एक मोठी वाटी खारीक पावडर, 20 ग्रॅम डिंक घेतला आहे, 50 ग्रॅम बदाम आहे, 50 ग्रॅम मनुका, 50 ग्रॅम काजू, 20 ग्रॅम अळीव, 50 ग्रॅम गोडंबी आणि एक मोठी वाटी खोबरा किस, 100 ग्रॅम शिंगाडं पीठ। तर यामध्ये खोबरा पावडर आणि खारीक पावडर मी घरीच बनवली आहे, त्याची रेसिपीची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे। डिंक आपल्याला थोडा बारीक करून घ्यायचा आहे आणि 100 ग्रॅम गूळ घेतलेला आहे। सर्वात प्रथम आपण थोडं तूप घालूया। तुपामध्ये गरम झाल्यानंतर डिंक घालायचा आहे। डिंक छान फ्राय होऊ द्यायचा आहे। गॅसचा फ्लेम मीडियम ठेवायचा आहे। अशाच प्रकारे मी सारा डिंक आहे तो फ्राय करून घेत आहे। यानंतर आपण काजू, गोडंबी आणि बदाम मिक्सरला बारीक करून घेणार आहोत। बारीक अशी पावडर बनवायची आहे, तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकतात। या तिन्ही वस्तू वेगवेगळ्या आपल्याला बारीक करून घ्यायच्या आहे। त्यानंतर राहिलेल्या तुपामध्ये 1 वाटी तूप घालायचं आहे। तूप छान कडकडीत तापून घ्यायचं आहे। तूप तापलेलं आहे कडकडीत। तर अशा प्रकारे मी सगळं परातीमध्ये सगळ्या वस्तू जिन्नस टाकून घेतलेले आहे। त्यामध्ये आपल्याला थोडं थोडं तूप घालायचं आहे, जेणेकरून हे खमंग भाजलं जाईल। सर्वात आधी आपल्याला मनुके आणि अळीववरती टाकून घ्यायचं आहे, जेणेकरून त्यांना थोडंसं खमंग भाजण्यासाठी वेळ मिळेल। अशाच प्रकारे काजू बदामच्या पावडरवरती सुद्धा आपल्याला तूप घालून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण घालणार आहोत गोडंबीच्या पावडरवरती, कारण हे जिन्नस वेगवेगळे आहेत आणि त्यांचे गुणधर्मही वेगवेगळे आहेत आणि त्यांची पावडरही वेगवेगळ्या प्रकारची पडत असते, म्हणून आपण यांना वेगवेगळेच भाजणार आहोत। याच प्रकारे आपण एकही वस्तू न भाजता अगदी खमंग असे हे लाडू तयार होतात आणि खायलाही चविष्ट लागतात। तर तुम्ही नक्कीच बनवून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा तुमचे लाडू कसे बनले। तर हे खोबरा किस आहे, यावरती सुद्धा आपण टाकून घेणार आहोत। खोबरा किस खूप बारीक आहे, तर याची रेसिपीची लिंक मी दिलेली आहे, तर तुम्ही नक्कीच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये चेकआउट करू शकतात। तर हे जे जिन्नस आहे तर आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स करताना आपण आधी चमच्याच्या साहाय्याने मिक्स करायचे आहे, कारण ते गरम आहे। याच प्रकारे सगळं गरम असल्यामुळे मी हात वरून ठेवला होता, तर मला थोडंसं गरम वाफ येत होती, तर मी हे थोडं साईडला ठेवलं। तोपर्यंत आपण जो फ्राय केलेला डिंक आहे तो बारीक करून घेणार आहोत। तर अशा प्रकारे वाटीच्या साहाय्याने थोडंसं स्मॅश केल्यानंतर डिंक अगदी छान बारीक झालेला आहे। राहिलेल्या तुपामध्ये आपल्याला गूळ घालायचा आहे आणि गॅस लो ठेवायचा आहे। त्यामध्ये आपण हा गूळ जो आहे एकदम शिजवून घेणार आहोत। तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता की गूळ एकदम पातळ झालेला आहे। तर हे मिश्रण आपल्याला परातीमध्ये घालायचं आहे, तर तेवढं माझ्याकडून व्हिडिओ मिस आउट झालेला आहे। तर मी या ठिकाणी गूळ आणि तूप हे टाकून घेतलेलं आहे। तर हे जिन्नस आपल्याला चमच्याच्या साहाय्याने मिक्स करायचं आहे। तर यामध्ये आपण डिंक घालूया। डिंकही छान आपल्याला चमच्याच्या साहाय्याने मिक्स करायचं आहे। कोमट झाल्यानंतर आपण हाताच्या साहाय्याने मिक्स करून छान लाडू बांधून घ्यायचे आहे। तर मी इथं पटापट सगळे लाडू बांधून घेते आणि व्हिडिओ सांगा तुम्हाला कसा वाटला, तर नक्की कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा। तर आपले असे छान असे लाडू तयार झाले आहे काजू बदामचे, तुम्ही बघू शकतात। लाडवांसाठी साखर न वापरता, एकही वस्तू न भाजता आपण असे काजू बदामचे गुळाचे लाडू अगदी तयार केलेले आहे। सोपी पद्धत आहे आणि पटकन होणारी आहे। तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट करून नक्की सांगा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।